आणि आता वेळ झाली खास रिपोर्टची। अर्थात संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि त्यांनी खुशालीमध्ये गप्पा मारल्या। असं जर आम्ही म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र राजकारणात हे चित्र देखील सत्यात उतरलंय। संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे एकत्र आले, एकमेकांशी त्यांनी अगदी हसत खेळत गप्पा मारल्या। इतकंच नाही, संजय राऊत स्वतः एकनाथ शिंदे यांना शोधत आले। हे कुठे घडलंय, काय या दोघांमध्ये चर्चा झाली आहे, बघा। जेव्हा राऊत शिंदे आमने सामने येतात, शिंदेंचा नमस्कार, राऊतांचा हात मागेच। गेल्या 3 वर्षांपासून ज्यांच्यात बिस्तवही जात नाही, गेल्या 3 वर्षांपासून ज्यांच्या विरोधात सातत्यानं तोफ धडाडतीये, गेल्या 3 वर्षांपासून जे एकमेकांच्या नजरेला नजरही देत नाहीत, तेच दोन नेते आज एकमेकांच्या समोर आलेत। एकनाथ शिंदे आणि संजय राऊत हे आज तब्बल 3 वर्षांनी एकमेकांच्या समोर नजरेला नजर देऊन उभे होते। निमित्त एका वृत्तवाहिनीचा कार्यक्रम। एकनाथ शिंदे या कार्यक्रमातून निघत होते आणि संजय राऊत या कार्यक्रमात दाखल झाले। एकनाथ शिंदे निघतायत हे संजय राऊतांना समजताच कुठे आहेत असं म्हणत संजय राऊतांनी थेट शिंदेंना आवाज दिला। आता विचारलं ना, तुम्ही फोन केला होता, तुम्ही म्हणाले की आमचे जुने मित्र आहेत। मी काय संजय राऊतांची तब्येत बरी नसताना एकनाथ शिंदेंनी सुनील राऊतांना फोन केला होता आणि 50 सेकंदांच्या या भेटीत यावरच हा संवाद झाला। मी तर शिंदे साहेबांचा उल्लेख भावनिक आणि संवेदनशील एवढ्यासाठीच करतो, ज्यावेळी संजय राऊत साहेब आजारी होते आणि साहेबांना हे कळलं की संजय राऊत साहेब आजारी आहेत, थेट त्यांनी त्यांच्या बंधुराजांना फोन लावला आणि त्यांनी काय सांगितलं की बाकी सगळं होत राहील, पण संजय राऊत साहेबांना तब्येतीची काळजी घ्यायला सांगा। तब्येतीची काळजी घेऊन लवकरात लवकर बरे होऊन त्यांनी पुन्हा एकदा राजकारणामध्ये यावं। इतकं संवेदनशील व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदे साहेब आणि राऊत साहेब समोरासमोर आल्यानंतर भेटले, हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा स्थायी भाव आहे आणि स्वभाव आहे। एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यातला हा संवाद सध्याच्या राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचा आहे। मात्र यातल्या कृतीवरून संजय राऊतांवर शिंदे गटाकडून टीका केली जाते। एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना हात मिळवण्यासाठी हात पुढे केला, नमस्कार घातला, मात्र संजय राऊतांनी हात मिळवण्यासाठी हात पुढे न करता हात पाठीवरच ठेवला आणि यावरूनच शिंदे गटानं निशाणा साधलाय। शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर शिंदे आणि राऊत आमनेसामने यायची ही पहिलीच वेळ। मात्र याआधी दोनदा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले, दोन्ही वेळी यावेळी दोघांनी एकमेकांकडे बघितलं देखील नव्हतं। एकदा उद्धव ठाकरे, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर विधान भवनात समोरासमोर आले। उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात संवाद झाला, मात्र एकनाथ शिंदे कानाडोळा करून निघून गेले। दुसऱ्यांदा आमदारांच्या फोटो सेशनला उद्धव ठाकरेंसाठी सगळेच थांबले होते, त्यावेळी देखील शिंदेंनी ठाकरेंकडे पाहिलं देखील नाही। एकीकडे संजय राऊत आणि शिंदेंमध्ये असा संवाद होतो, तर दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे यांची नजरेला नजरही मिळत नाही। यावरच आम्ही एकनाथ शिंदेंना काही दिवसांपूर्वीच विचारलं होतं, तेव्हा शिंदेंनी काय उत्तर दिलं, ऐका। माझा कुठं राग आहे? मला तर ते पाण्यात पाहतात, सकाळ उठता, झोपता, उठता, रात्री बसता, उठता, स्वप्नात सुद्धा मीच दिसतो त्यांना। त्यांनी कधी मी बघा माझ्यावर टीका केल्यानंतर मी त्याचं उत्तर देतो। मी कधी सुरुवातीला कधी बोललो कोणाच्या विरोधामध्ये? त्यांच्याच कशाला, मी कोणाच्या विरोधामध्ये खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही। माझ्याबद्दल किती त्यांनी मोठी मोठी भूषणं आणि दूषणं लावली आहेत, हे महाराष्ट्रातली जनता पाहते आहे। जेवढे मला शिव्या देतील, जेवढी माझ्यावर टीका करतील, तेवढी जनता माझ्यावर प्रेम करेल। पुण्यात काका पुतणे महापालिका निवडणुकीनिमित्त एकत्र आले। एरवी काका पुतण्याच्या वरच्या वर भेटी होत असतातच, आता संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर तरी ठाकरे आणि शिंदे यांच्यातील राजकीय कटुता कमी होणार का, हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट,
NDTV मराठी.